मुंबई महापालिकेच्या पहिल्याच सभेवेळी जोरदार गोंधळ। पहिल्या सभेला अर्धा तास उशीर। महापौर उशिरा आल्यानं सभागृहात गोंधळ। मुंबई महापालिकेचं विरोधी पक्षनेतेपद पहिल्यांदाच महिलेकडे। किशोरी पेडणेकर बनल्या महापालिकेच्या विरोधी पक्ष नेत्या। मुंबई महापालिकेमध्ये विरोधी पक्षनेते पद निवडीच्या वेळेला सुद्धा गोंधळ। ठाकरेंच्या नगरसेवकांनी दिल्या 50 खोकीच्या घोषणा। टिपू सुलतानची छत्रपतींच्या सोबतची तुलना हा महाराजांचा अपमान। भाजपा मुंबई अध्यक्ष अमित साटम यांचं विधान। नांदेडचे माजी आमदार शंकर धोंडगेंचा शिवसेनेमध्ये प्रवेश। शिवसेना कार्यकर्त्यांचा सन्मान वाढवणारा पक्ष आहे, धोंडगेंचं विधान। टिपूनं हिंदूंवर अत्याचार केले हे उघड सत्य आहे, बोलले ठाकरे गटाचे नेता अंबादास दानवे। छत्रपतींची तुलना टिपू सुलतान बरोबर होत असताना उद्धव ठाकरे गप्प का? भाजपा प्रवक्ता नवनाथ बन यांचा सवाल। टिपूला भारतीय मुसलमानांनी नायक मानणं चूक। सामनातून झाली टीका। टिपू प्रेमी मुसलमानांना कानपिचक्या। भाजपानं टिपू सुलतानच्या नावाचा प्रस्ताव कधीही आणला नाही, मंगल प्रभात लोढा यांचं वक्तव्य। काँग्रेस अत्यंत घाणेरडं राजकारण करतेय, टिपू सुलतान प्रकरणावरून पडळकर आक्रमक। राज ठाकरेंनी पुण्यातल्या पराभूत उमेदवारांची घेतली बैठक। पुण्यातल्या दारुण पराभवामुळे राज नाराज। भिवंडीत महायुती फुटली। शिवसेना स्वतंत्र निवडणूक लढणार। उपमहापौर आणि महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेची स्वतंत्र समीकरण। राजस्थानमध्ये बेकायदा फटाके बनवणाऱ्या कारखान्याला भीषण आग। 8 जण जिवंत जळाले। मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री अपघातातून थोडक्यात बचावले। मोहन यादव यांच्या हेलिकॉप्टरचा हवेमध्ये तोलच गेला। दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबार प्रकरणात 4 आरोपींना राजस्थानातून अटक। आसावरी जगदाळेला अद्यापही नोकरी नाहीच। पहलगाम हल्ल्यातील शहीद संतोष जगदाळेंच्या कन्येची व्यथा। नाशकात स्थायी समिती सदस्यांची निवड बिनविरोध। भाजपाचे 9, शिवसेनेचे 4 तर उद्धव गटाचे 2 आणि राष्ट्रवादीचा 1 सदस्य समितीवर।